श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या रविवारी म्हणजेच 19 एप्रिलला रविवारच्या दिवशी अक्षय तृतीया आलेली आहे. दरवर्षीप्रमाणे वैशाख महिन्यामध्ये येणाऱ्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला अक्षय तृतीया हा जो सण आहे तर तो साजरा केला जात असतो. अक्षय म्हणजे कधीही न संपणारं, कधीही संपुष्टात न येणारं असं पुण्यफळ आपल्याला या दिवशी काही सेवा उपाय केल्यानं प्राप्त होत असतं. अक्षय तृतीयेला अतिशय बघा महत्त्व आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये. या दिवशी आपण जेवढ्या पण सेवा करू, उपाय करू, त्यासोबतच जेवढे पण दान करू त्याचं फळ आपल्याला अक्षय स्वरूपामध्ये मिळत असतं. हा एक स्वयंसिद्ध मुहूर्त आहे. त्यासोबतच 3.5 मुहूर्तांपैकी सुद्धा एक शुभ मुहूर्त हा अक्षय तृतीयेचा दिवस मानला जात असतो. आणि म्हणूनच आपण या दिवशी बघा कोणताही शुभ मुहूर्त न काढता कोणतेही कार्य जे आहे किंवा काम आहे तर त्या कामाला सुरुवात करू शकतो. या दिवशी सोने, चांदी, वाहन, त्यासोबतच मालमत्ता किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात, उद्योगधंद्याची सुरुवात देखील या दिवशी करत असतो. या दिवशी बघा माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची एकत्रित पूजा केली जात असते. हा दिवस आपल्या पितरांना सुद्धा समर्पित असतो. या दिवशी आपण लक्ष्मी मातेसंबंधित काही कामं केल्यानं आपल्या घराची भरभराट होत असते. आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, वैभव, ऐश्वर्य हे येत असतं. आपल्या घरात कायम लक्ष्मी ही नांदत असते आणि यामुळंच आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीची विधीपूर्वक बघा आपल्याला पूजा करायची आहे. भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करायची आहे. देवीला एक लाल गुलाबाचं फूल आणि खिरीचा नैवेद्य आवर्जून अर्पण करायचा आहे. त्यासोबतच बघा या दिवशी आपण भगवान श्रीहरी विष्णूंची सुद्धा सेवा करायची आहे. कारण की माता लक्ष्मीला भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा जी आहे तर ती अत्यंत प्रिय आहे. म्हणून न विसरता आपल्याला या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीवरती सुद्धा अभिषेक करून त्यांची विधिवत पूजा करायची आहे. यामुळे बघा आपल्यावरती लक्ष्मी प्रसन्न होत असते. आपल्याला सुख, शांती, समृद्धीची प्राप्ती होत असते. त्यासोबतच या दिवशी काही वस्तू दान करणं किंवा आपल्या घरामध्ये खरेदी करून आणणं खूप शुभ मानलं जात असतं. या दिवशी दानाला आणि स्नानाला एक विशेष प्रकारचं महत्त्व हे दिलं गेलं आहे. आता बघा ही सर्व पूजा करून झाल्यानंतरनं म्हणजेच या रविवारी अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला फक्त झाडूला ही एक वस्तू बांधायची आहे. यामुळं आपल्यावरती माता लक्ष्मी प्रसन्न होईल. माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती कायम राहील. आपल्या घरामध्ये असणारं दारिद्र्य, गरिबी ही कायमची नष्ट होऊन जाईल आणि आपली घराची भरभरून अशी प्रगती होईल. असा हा अतिशय प्रभावी उपाय आपण या दिवशी करायचा आहे. तर हा उपाय कसा करायचा, कोणती वस्तू झाडूला बांधायची आहे याविषयीचीच माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग अशा सुंदर आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. या दिवशी अनेक शुभ वस्तू ज्या आहेत तर मी सांगितलं तुम्हाला त्याप्रमाणे खरेदी केल्या जात असतात. सोने, चांदी, त्यासोबतच नवीन घर, वाहन. त्याचबरोबर आता बघा सर्वांना सोने चांदी खरेदी करणं शक्य होत नाही. अशावेळी आपण 5 ते 10 रुपयांचे धणे, एक नवीन झाडू किंवा देवपूजेचं साहित्य अशा ज्या काही वस्तू आहेत तर त्यासुद्धा आपण या दिवशी खरेदी करू शकतो. आता झाडू हा माता लक्ष्मीचं प्रतीक मानला गेला आहे आणि या दिवशी एक नवीन झाडू हा आपण आवर्जून खरेदी करून घरी घेऊन यायचा आहे. आता ही सर्व पूजा झाल्यानंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता बघा झाडूला कोणती वस्तू बांधायची आहे. एक नवीन झाडू खरेदी करून आणल्यानंतरनं बघा त्या झाडूची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. हळदी कुंकू, अक्षदा, एक फूल व्हायचं आहे आणि त्यानंतरनं बघा जो कलाव्याचा धागा असतो जो आपण हातामध्ये बांधतो लाल पिवळ्या रंगाचा, तर तो धागा देखील आपल्याला आणायचा आहे आणि आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन
आपल्याला 7 वेळेस किंवा 3 वेळेस माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे आणि याचा जप करत हा कलाव्याचा धागा तुम्हाला या झाडूला बांधायचा आहे. आपल्याला 3 वेळेस 3 वेढे देऊन हा जो धागा आहे कलाव्याचा तर तो आपल्या झाडूला बांधून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं हा कलावा तुम्हाला या अक्षय तृतीयेच्या दिवशी झाडूला बांधायचा आहे. आणि माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये नेहमी सुख, समृद्धी, शांती, संपत्ती, आरोग्य, ऐश्वर्य याची माझ्या घरामध्ये बरकत होऊ द्यात. माझ्या घराची रात्रंदिवस प्रगती होऊ द्यात. कष्ट आणि मेहनत हे तर आपल्याला करायचेच आहेत, पण त्या कष्टाला, मेहनतीला आपल्या नशिबाची, भाग्याची साथ मिळावी, त्याचा योग्य तो मोबदला आपल्याला मिळावा, दैवी शक्तीची साथ मिळावी म्हणून असे काही छोटे मोठे जे उपाय असतात तर ते अशा खास तिथींना केले तर त्याचं 100% फळ आपल्याला प्राप्त होत असतं. आणि हा तर अक्षय तृतीयेचा दिवस आहे. या दिवशी आपण कोणती पण सेवा करू तर त्याचं अक्षय पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी आहे तर तिला स्थिर करण्यासाठी, बघा लक्ष्मी ही खूप चंचल असते, ती कधीही एका ठिकाणी स्थिर राहत नाही आणि म्हणूनच त्या लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आलेला पैसा आपल्या घरात टिकून राहावा यासाठी आपण हा उपाय या अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळीच करायचा आहे. आणि नंतरनं दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही हा झाडू वापरलात तरीही चालणार आहे. तर आजची माहिती कशी वाटली नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा.